शेअर मार्केटचा नाद असणाऱ्या माझ्या प्रिय मित्रांनो, खूप कळकळीने तुम्हाला एक विनंती करतोय. बापाने आयुष्यभर कमवलेली संपत्ती विकताना आणि अक्षरशः 2 टाइमचं खायचं वांद झालेली लोक आम्ही खूप जवळून बघितलेले आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा नाद करताना थोडासा जपूनच करा. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक खेडेगावामध्ये किंवा आपल्या माहितीमध्ये असा एक तरी गृहस्थ असतोच ज्याने शेअर मार्केटमधून तुमचे पैसे 1 महिन्यामध्ये डबल करून देतो असे सांगून लोकांकडून लाखो रुपये घेतलेले असतात आणि तेच पैसे शेअर मार्केटमध्ये बुडाल्यामुळे अक्षरशः तो फरार झालेला असतो. आणि या सगळ्याच्या मोहापायी भरडला जात आहे तो 16 ते 25 वयोगटातील युवा वर्ग. कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता शेअर मार्केटमधून अफाट पैसा कमवू आणि श्रीमंत होऊ अशी स्वप्ने त्यांना दिवसाढवळ्या पडू लागली आहेत. याला जबाबदार फक्त 2च गोष्टी आहेत. एक म्हणजे शेअर मार्केटबद्दल आपल्याला असलेलं अज्ञान आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉफिटच्या रील्स बनवणारे काही ब्रोकर्स लोक. त्यांना ज्या दिवशी प्रॉफिट होतं त्या दिवशीच्या रील्स बनवून ते व्हायरल करत असतात आणि आपला तरुण वर्ग त्यांना भुलतो आणि पैसे गुंतवायला बघतो. परंतु आपल्या मुलांना ही गोष्ट कळत नाही की त्यांना लॉस सुद्धा होत असतो, पण त्यांच्या त्या रील्स कधीच बनवत नाहीत आणि दिवसामध्ये 7 ते 8 लाख रुपये प्रॉफिट काढलं अशा त्या रील्स व्हायरल करत असतात की 7 ते 8 लाख रुपये प्रॉफिट तेव्हाच निघतं जेव्हा कॅपिटल सुद्धा 50-60 लाख रुपयांची असते आणि लॉस होताना सुद्धा 7-8 लाख रुपयांचाच दिवसाला होतो. एवढं मग शेअर मार्केटचा नाद कुणी करावा? शेअर मार्केटचा नाद त्याच व्यक्तीने करावा ज्या व्यक्तीकडे पैसा नावाची गोष्ट ही पडून आहे, जो पैसा बुडाल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावरती त्याचा काहीच फरक पडणार नाही. आणि जर तुम्हाला शिकायचंच असेल तर पूर्णपणे अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये